शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात? तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे करमाळा तालुक्यातील नागोबा या मंदिरात। तर हे मंदिर आहे हिवरे या ठिकाणी 800 वर्षापूर्वीचं बांधलेलं हे मंदिर आहे मित्रांनो। तर तिथे जायचं कारण असं की तिथे खूप 800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि बघण्यासारखं आहे मित्रांनो। तर म्हणलं दर्शनाला जाऊया आणि त्यासोबतच तुम्हाला पण दाखव म्हटलं कसं आहे मंदिर। तर मित्रांनो, अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचे जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला दाबायला अजिबात विसरू नका। चला तर मित्रांनो, जाऊया। 1,500 ते 2,000ची लोकसंख्या असलेले हे गाव आहे। करमाळ्यापासून 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जेऊरपासून 35 ते 40च्या अंतरावरती हे गाव आहे। रेल्वेने आला तर जेऊरहून येऊ शकता तुम्ही। तर मित्रांनो, चला जाऊया मंदिरात आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे तिथलं मंदिर। तर मित्रांनो, फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता। लवकरच आपण आतमध्ये जाणार आहेत। पण मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला इथं बाराव दिसतो, हे पाहू शकता माझ्या पाठीमागे। खूप असं सुंदर त्यातलं पाणी आहे मित्रांनो आणि उंचचे उंच चिंचचे झाडं पण तुम्हाला इथं दिसतील आणि अतिशय निसर्गमय वातावरण इथं आहे मित्रांनो। समोर तिथं नंदी पण दिसत असेल तुम्हाला, पूर्ण दगडापासून बनवलेला नंदी आहे, प्राचीन कालीन, एकदम मस्त बघण्यासारखा आहे। तर मित्रांनो, बघूया आपण आतमध्ये जाऊन कसं आहे तिथलं वातावरण आणि लवकर दर्शन पण घेऊया आपण। तर मित्रांनो, जे नवीन असतील त्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मित्रांनो, चला आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे आतलं मंदिर आणि काय आहे मंदिराचे रहस्यमय। तर तुम्हाला इथं यायचं असेल मित्रांनो तर पुण्यापासून 175 किलोमीटरच्या केमेवरती ही गाव आहे, हिवरे गाव म्हणून आहे करमाळा तालुक्यात। आणि करमाळ्यापासून 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे। तर मित्रांनो, आलात तर नक्की एकदा दर्शनासाठी या आणि तुम्हाला इथं निसर्गमय वातावरण पण दिसेल आणि मंदिर पण प्राचीनकालीन आहे, त्यामुळे बघण्यासारखं आहे मित्रांनो। तर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। चला आतमध्ये जाऊन पाहूयात कसं आहे मंदिर। मित्रांनो, मंदिराच्या चारी बाजूने आपल्याला काही अशी भिंत केलेली आहे, पूर्ण प्राचीनकालीन टाईपची। आता तर तशी आपल्याला कुठं भिंत दिसणारच नाही नवीन मंदिराच्या ठिकाणी। बघू शकता खूप असं चारी बाजूने अशी भिंत बांधलेली आहे मित्रांनो। आतून गेल्यावर आपल्याला बघायला मिळेलच काय काय आतमध्ये, पण बाहेरचा नजारा तुम्हाला सांगतो। इथं 2 बारव आहेत मित्रांनो। एक इथं शेतीसाठी पण लोक इथला वापर करतात त्या बारवचा, आणि दुसरा पण आतमध्ये आहे म्हणते, अजून मी पाहिला नाही, पण जाऊन बघूया आपण कसा आहे आतमध्ये बाजू। तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटू आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे। तर मित्रांनो, हे बघू शकता माझ्या पाठीमागे असं पूर्ण दगडात बांधकाम केलेलं आहे, हे बघू शकता। आणि पुढची बाजू पण तशीच केलेली आहे मित्रांनो, पण आता हे आपल्याला दिसत नाही। जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो कसे आहे मित्रांनो। हे जे मंदिराचा तुम्हाला डेरा दिसत आहे तो आत्ता कलर दिलेला आहे मित्रांनो। त्याला 7 ते 8 वर्ष झालेले आहेत मित्रांनो त्याला कलर देऊन, त्यामुळे आपल्याला तसं दिसतंय कलर दिलेलं नवीन असलेलं। पण मित्रांनो, मंदिर ही जुनंच आहे, प्राचीनकाली थोडंसं डेव्हलप केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल। पण आतमधून बघण्यासारखं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो आतमधलं बी लोक कसं आहे मंदिर ते। मित्रांनो, मंदिराच्या बाहेर काय आपल्याला इथे दगडापासून बनवलेल्या मूर्त्या पण दिसतील, अतिशय सुंदर प्रकारे अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत मित्रांनो। त्याचे काने कोपरे बघू शकता तुम्ही कसं बनवलेलं आहे, बघण्यासारखं लाजवाब मित्रांनो मंदिर आहे खरंच। आणि नागोबाचं मंदिर आहे त्यामुळे पण अजून आकर्षक वाटण्यासारखं मंदिर आहे मित्रांनो। आलात तर नक्की कधी अवश्य दर्शनासाठी या तुम्ही, आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आतमध्ये जाऊन बघूया आपण अजून काय बघायला मिळेल ते।
मित्रांनो, मंदिराच्या गेटमधून आतमध्ये प्रवेश केल्याच आपल्याला नंदीचं दर्शन सर्वात पहिल्यांदा होईल. त्याचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो कसं आहे. तर मित्रांनो, हे आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आता आम्ही दर्शन करून घेतलेलं आहे. तर इथला मित्रांनो आरतीचे टायमिंग सकाळी 5:30 आणि संध्याकाळी 7:30च्या दरम्यान आरती होती मित्रांनो. इथं तुम्हाला जर यायचं असेल कधी तर आरतीच्या आधी आणि दर्शनासाठी लवकरात लवकर या तुम्ही, म्हणजे तुमचं दर्शन लवकर होईल आरतीच्या अगोदर. तर मित्रांनो, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.